नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 5वी प्रकरण 10वे कालमापन आणि त्याचा उदाहरण संग्रह 45. जर तुम्हाला गणित समजून घ्यायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला शिकवलेलं आवडल्यास समजल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करू. पहिला काय दिलेलं आहे? पहिला बेरीज करा. तर आपल्याला कालमापन म्हणजे घड्याळाविषयी सर्व दिलेलं आहे. तर त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे? तर 2 तास आणि 30 मिनिटे अधिक 4 तास आणि 55 मिनिटे हे आपल्याला बेरीज करायची. तर एकूण किती तास होतात असा हा प्रश्न आहे. तर बघा 2 तास 30 मिनिटे अधिक 4 तास आणि 55 मिनिटे. इथे तुम्हाला थोडंसं वेगळं तुम्ही सांगाल 6 तास, पण असं होणार नाही का? तर बघा 30 मिनिटे आणि अधिक 55 मिनिटे तर किती होतात? 5 आणि हा 3 आणि 5 किती होतात? 8 म्हणजेच किती? 85 मिनिटे होतात. तर आपल्याला हे माहीत आहे का काय? 60 मिनिटे म्हणजेच किती असतो? तर 1 तास होतो. म्हणून जर आपण 85 मधून 60 मिनिटे म्हणजे 1 तास बाहेर काढला तर उरतात किती? 5 आणि 8तून 6 गेले 2 म्हणजेच हा 1 तास कुठे जाईल? तर इकडे जाईल. हाच म्हणजे 6 आणि किती होणार आहे? तर 7 तास होणार आहेत आणि उरणार किती आहेत? हे 25 मिनिटे. म्हणून इथे किती लिहिणार आहे? तर 25 मिनिटे. तर 7 तास म्हणजे 2 तास 30 मिनिटे अधिक 4 तास 55 मिनिटे किती होतात? तर 7 तास आणि 25 मिनिटे इतकी होतात. प्रश्न दुसरा काय दिलेला आहे? 3 तास आणि 50 मिनिटे अधिक 4 तास आणि 20 मिनिटे. पहिले तर मिनिटांची बेरीज करा. म्हणजेच 50 मिनिटे अधिक 20 मिनिटे टोटल किती होतात? तर एकूण बेरीज केली तर 0 आणि 7 म्हणजे 70 मिनिटे होतात. किती मिनिटे? 70 मिनिटे. जर ह्याच्यातून आपण 1 तासाचे 60 मिनिटं असतात म्हणून 60 मायनस केले तर किती राहतात? 10 मिनिटे राहतात. तर ह्याच्यातून हा आपण 1 तास 60 मिनिटाचा 1 तास कुठे? इकडे देणार आहेत म्हणजे 1 तास. तर बेरीज केली तर किती होणार आहे? इथे बघा 70 मधून 60 मिनिटे गेले तर किती? 10 राहतात. म्हणून इथे किती येणार आहे? 10 मिनिटे. आणि ह्यांची बेरीज केली तर किती होणार आहे? 4 आणि 4 किती होणार आहे? 8 म्हणजेच 8 तास आणि किती मिनिटे? 10 मिनिटे इतके 3 तास आणि 50 मिनिटे अधिक 4 तास आणि 20 मिनिटांचा एकूण किती होणार आहे? तर 8 तास आणि 10 मिनिटे इतकं होणार आहे. प्रश्न तिसरा काय दिलेला आहे? 3 तास आणि किती मिनिटे? 45 मिनिटे आणि 1 तास आणि 35 मिनिटे. तर दोघांची बेरीज करायची आहे म्हणून पहिले तर मिनिटांची बेरीज करा. 45 अधिक 35 जर आपले 60 तासाच्या वरती मिनिटं होत असतील, जर 60 मिनिटाच्या वरती होत असेल तर 60 मिनिटाचा आपल्याला काय करायचं आहे? 1 तास असं करून घ्यायचं आहे. म्हणून पहिले मिनिटांची बेरीज करू. 5 5 किती होतात? 10 आणि 1 केला हातचा किती होतात? 5 आणि 8 म्हणजे 80 मिनिटे होतात. म्हणजे ह्याच्यातून जर आपण 60 मायनस केले म्हणजेच किती? 1 तास. तर राहतात किती? वजा केले तर किती राहतात? 20 मिनिटे उरतात. म्हणजे 60 मिनिटे आपण बाजूला काढणार म्हणजे हा 1 तास. 1 तास कुठे घेणार? इकडे घेणार. 1 तास अधिक करणार आणि इथे 0 मिनिटे इथे आपण असं नाही करू शकत. म्हणजेच आपण पहिलं घेतलं तसंच घेऊ. हा 1 तास वरती बेरीज करू आणि मिनिटे बघा. हे सर्व ह्याच्यातून किती उरतात? तर 20 मिनिटे उरतात. म्हणून 20 मिनिटे मी इथे लिहितो आणि हे किती तास होतात? तर 4 आणि 1 किती होतात?
5 तास म्हणजेच 5 तास आणि 20 मिनिटे म्हणजे 3 तास 45 मिनिटे अधिक 1 तास 35 मिनिटांचे किती होणार आहे? 5 तास आणि 20 मिनिटे होणार आहेत. प्रश्न चौथा काय दिलेला आहे? 4 तास. 4 तास आणि किती मिनिटे? 15 मिनिटे आणि 2 तास आणि 50 मिनिटे. तर पहिले तर मिनिटांची बेरीज करू. 15 आणि 50 किती होतात? तर 5 आणि किती? 65. तर ह्याच्यातून आपण 1 तासाचे 60 मिनिटे बाहेर काढू. तर उरतात किती? 5 मिनिटे. आणि हा 60 मिनिटाचा 1 तास. तर तो आपण 1 तास कुठे ॲड करू? इथे. म्हणजेच हा 1 तास इथे ॲड करू आपण. कारण की तासामध्येच आपल्याला तो बेरीज करावी लागेल. म्हणून आपण बेरीज करू. तर किती येते? इथे हे उरतात ते लिहायचं. इथे कुठे किती उरतात? तर 5 मिनिटे. किती? 5 मिनिटे. आणि इथे किती तास होतात? तर हा 1 आणि 4 5 होतात आणि 2 किती? 7 तास आणि किती मिनिटे? तर 5 मिनिटे हे आपलं उत्तर आहे. तिसरा काय दिलेला आहे? 4 तास. 4 तास आपण वजाबाकी करू. तर कसे करू बघा. इथे तास लिहू आणि इथे मिनिटे लिहू. म्हणजेच किती तास? 4 तास. बघा इथे 4 तास आणि इथे किती? 25 मिनिटे आणि इथे 1 तास आणि इथे 55 मिनिटे. परंतु ह्याच्यातून 1 तास कमी करू. म्हणजेच इथे किती येणार आहे? 3 तास आणि इथे 1 तास कमी केला म्हणून 60 अधिक 25. म्हणजे ह्याच्यातून आपण काय करणार आहेत? तर वजा करणार आहेत. म्हणून इथे बघा इथे किती होतात टोटल? तर 85 होतात. 85 मधून जर 55 आपण वजा केले तर किती राहतात? 0 आणि 8तून 5 गेले किती राहतात? 30. म्हणजेच इथे किती राहणार आहे? 30 मिनिटे. कारण की या सर्वांची बेरीज करून वजाबाकी कोण करणार आहे? तर 55. म्हणून 30 मिनिटे आणि या तीनातून 1 वजा केला तर किती? 2 तास. म्हणजेच उत्तर काय येणार आहे आपलं? 2 तास आणि 30 मिनिटे हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजेच 4 तास 25 मिनिटे वजा 1 तास 55 मिनिटे बरोबर किती येतं? 2 तास आणि 30 मिनिटे हे उत्तर येतंय. काय दिलेलं आहे? वजाबाकी करा. त्याच्यातला पहिला प्रश्न काय? 3 तास आणि 10 मिनिटे वजा 2 तास आणि 40 मिनिटे. तर ते आपल्याला असं सोडवता येईल. एका बाजूने तास घेऊ, एका बाजूने मिनिटे घेऊ. बघा इथे किती दिलेले आहेत? 3 तास आणि इथे किती? 3 तास आणि 10 मिनिटे आणि इथे त्याच्यातून वजा करायचे आहेत 2 तास आणि 40 मिनिटे. पण ह्याच्यातून 1 तास आपल्याला वजा करावं लागेल. म्हणून इथे किती? 2 तास येतील आणि या 1 तास वजा केले ते इथे घ्यावे लागतील. म्हणजे 60 आणि हा अधिक 10 बरोबर किती होतात? तर 70 होतात आणि 70 मधून आपण हे 40 मिनिटे वजा करणार आहोत. तर किती येतात? 0 7तून 4 गेला 30 म्हणजेच किती? 30 मिनिटे. हे किती आली? 30 मिनिटे. म्हणून वजाबाकी केली तर इथे किती येतात? 30 मिनिटे आणि इथे किती? 2तून 2 गेला किती राहतो? 0 म्हणजे 0 तास. म्हणून 3 तास आणि 10 मिनिटे वजा 2 तास आणि 40 मिनिटे 2 तास आणि 40 मिनिटे बरोबर किती येणार आहे? तर 30 मिनिटे एवढी वजाबाकी येणार आहे. 0 तास लिहिला नाही लिहिला तरी किती? 30 मिनिटे इतकं येणार आहे. प्रश्न दुसरा काय येणार आहे? 5 तास 20 मिनिटे वजा 2 तास 35 मिनिटे. तर आपण तास
आणि इथे काय घेऊ मिनिटे, तर 5 तास आणि इथे किती 20 मिनिटे आणि 2 तास आणि 35 मिनिटे. पण ह्याच्यातून 1 तास अगोदरच आपण कमी करू म्हणजेच किती 4 तास. मग ह्या 5 तासामधून 1 तास कमी केला म्हणजेच किती 60 मिनिटे आणि हा अधिक 20 म्हणजेच किती होतात 80 मिनिटे. म्हणून 80 मिनिटातून आपण 35 मिनिटे वजा करणार आहोत. तर 10तून 5 गेले 5 आणि इथे राहतील 7, 7तून 3 गेले राहतात 4 म्हणून 45 मिनिटं राहतात आणि वजाबाकी केली तर इथे किती 45 मिनिटे आणि इथे 4तून 2 गेले किती राहतात 2 तास. म्हणून उत्तर काय असणार आहे 2 तास आणि 45 मिनिटे इतके राहणार आहेत. म्हणून उत्तर काय असेल 2 तास आणि 45 मिनिटे हे उत्तर असणार आहे. चौथा काय दिलेला आहे 6 तास म्हणजे तास आणि इथे लिहू आपण मिनिटे. तर बघा किती तास 6 तास आणि किती मिनिटे 15 मिनिटे. इथे 2 तास वजा करायचे त्याची किती 6 तास 15 मिनिटातून 2 तास 45 मिनिटे वजा करायचे म्हणून इथून आपण एक वजा करणार आहेत. तर इथे किती 5 तास येतील आणि इथे 60 मिनिटे इकडे जातील आणि हा अधिक किती 15 मिनिटे म्हणजेच एकूण किती होणार आहेत तर 75 मिनिटे. म्हणून 75 मिनिटातून जर आपण 45 मिनिटे वजा केले तर किती राहतात तर 30 राहतात. म्हणून इथे वजाबाकी केली तर किती 30 मिनिटे लिहू आणि इथे 5तून 2 गेले राहतात किती 3 म्हणजेच 3 तास आणि 30 मिनिटे. 6 तास 15 मिनिटातून 2 तास 45 मिनिटे वजा केली तर येणार नाहीत. म्हणून उत्तर काय असणार आहे 3 तास आणि 30 मिनिटे हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न तिसरा काय दिलेला एका सरकारी कार्यालय सकाळी 7 वाजता सुरू होते व दुपारी 3 वाजता बंद होते तर ते कार्यालय किती वेळ चालू असते. तर सुरुवातीला तर आपण सकाळी किती सकाळी सुरू कधी होते कार्यालय सुरू होण्याची वेळ किती आहे तर 7 सकाळी 7 AM म्हणजेच सकाळी होण्याची वेळ सकाळी 7 वाजता असं आपण लिहू सकाळी 7 वाजता म्हणजेच तेच आपण असं लिहू शकतो 24 तासाच्या घड्याळात 7:00 आणि कार्यालय बंद होण्याची वेळ काय आहे दुपारी 3 वाजता. दुपारी 3 वाजता नंतर म्हणजेच 12 नंतर म्हणजेच ते 24 तासाच्या ह्याच्यात आपण घेतले तर किती वाजता बंद होईल तर 15 वाजता. मागे आपण बघितलं 1 म्हणजे 13 2 म्हणजे 14 आणि 3 म्हणजेच 15 म्हणून 15 वाजता का होईल बंद होईल. म्हणून आपण काय करणार आहेत कार्यालय बंद होण्याची वेळ वजा कार्यालय सुरू होण्याची वेळ वजाबाकी केली तर आपल्याला किती वेळ चालू राहील ते दिसेल. कार्यालय किती 15 वाजता म्हणजेच किती 15 वाजून आणि चालू किती 7:00 म्हणून उत्तर काय भेटतंय आपल्याला वजाबाकी केली तर 00 म्हणजेच 15 आणि 00 आणि 7 आणि 00 म्हणून 00 5तून 7 जात नाही म्हणून एक इथे घेतला म्हणजेच 15तून 7 गेले किती 8 म्हणजेच किती तास चालू राहणार आहे तर ते कार्यालय 8 तास 8:00 म्हणजेच किती 8 तास चालू राहणार आहे. प्रश्न चौथा काय दिलेला आहे दुपारी 3:45 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला म्हणून तो किती वाजता संपला. तर बघा 3:45 सुरू झाला
म्हणजेच ते आपण असं लिहू शकतो. चित्रपट सुरू होण्याची वेळ कशात दिलेलं आहे? 3:45 म्हणजेच 3:45 दुपारी 45 दुपारी काय वापरतात? तर PM वापरतात. तेच आपण जर 24 तासाच्या घड्याळात लिहिलं तर किती? 15:45 सुरू झाला. चित्रपटाची वेळ चित्रपटाची वेळ किती आहे? तर 2 तास आणि किती मिनिटे? 2 तास 2.5 तास म्हणजेच 2 तास आणि 30 मिनिटे. म्हणून ते आपण असं लिहू शकतो किती? 2 तास आणि 30 मिनिटे म्हणजेच तास असं आपण लिहू शकतो. म्हणून चित्रपट संपण्याची वेळ चित्रपट संपण्याची वेळ काय येणार आहे? तर चित्रपट सुरू होण्याची वेळ चित्रपट सुरू होण्याची वेळ अधिक चित्रपटाची वेळ काय आहे? सुरू होण्याची वेळ तर 15:45 अधिक 2:30 चालला. म्हणजेच किती? बेरीज केली तर 15:45 अधिक 2:30. जर बेरीज केली तर 5, इथे 7 आणि इथे पण 7 आणि इथे किती? 1 म्हणजे 17. परंतु इथे 60 पेक्षा जास्त झालेत म्हणून 75. म्हणजे 75ची जर आपण फोड केली तर ती 1 तास वाढवावं लागेल. 1 तास अधिक 15 मिनिटे म्हणजेच किती होतात? तर 75 होतात. म्हणून हा 1 तास इकडे घेतला तर किती होणार आहे? 18 तास. 18 तास आणि इथे किती राहणार आहेत? तर 15 मिनिटे राहणार आहेत. म्हणून तो किती वाजता संपेल? तर तो चित्रपट असं लिहू शकतो आपण 15 तास म्हणजे एकूण किती होतोय? तर इथे आपण तसंच लिहू किती? 17 तास आणि किती? 75 मिनिटे. तर 17:17 तास आणि 17 तास आणि 75 मिनिटे. ते आपण असं लिहू शकतो 17 तास 60 मिनिटे अधिक 15 मिनिटे. म्हणजेच हा 60 मिनिटाचा 1 तास इकडे येईल तर किती होणार आहे? 18 तास आणि अधिक 15 मिनिटे. म्हणून किती वाजता? तर 18:15 तो PM ला चित्रपट संपणार आहे.